मी CSMT स्टेशनच्या बाहेर आहे आणि इथं स्टेशनच्या बाहेर रस्त्यावरती लोक गाद्या टाकून बसलेले आहेत। यांनी सगळी रात्र याच गाद्यांवरती झोपून काढलेली आहे। काही आंदोलकांनी कपडे काढले कारण त्यांना फार गरम होतंय, घाम येतोय लोकांना। आंदोलनासाठी, आरक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी इथे जमलेले आहेत। आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे। कुठून आलात सर? आम्ही रेणापूर तालुका मोरवड, लातूर जिल्हा लातूर, रेणापूर तालुका मोरवड या गावातून आलेलो आहेत। आम्ही जवळपास 5 ते 6 गाड्या घेऊन आलेलो आहेत। पोरं सगळ्या गाडीमध्ये 15-15 जण आहेत आम्ही। आणि काय जे सगळं आम्ही स्वतः खर्च पदर खर्च करून आम्ही सगळे आलेलो तिथं। पण कोणी आम्हाला काय 1 रुपया दिलेला नाही, काय नाही, सगळ्या गावाने पैसा देऊन आम्ही आलेलो आणि कुठली सोय केलेली नाही शासनाने आमची, काही नाही। पाणी नाही, संडासला जागा नाही, काहीच नाही। आम्हाला परेशान आम्ही, खायला सुद्धा काही भेटलं नाही आम्हाला। अक्षरशः गाड्या रस्त्यावर टाकून आम्ही आज रात्र काढले, 2 रात्र। आता हा रस्ता आहे, मी माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत एक काय म्हणतात त्याला, रेड कार्पेट सारखं टाकलंय, चटई, आणि त्या चटईवर रात्री सगळे आंदोलक झोपलेले होते। आता हे उठलेले आहेत आणि आता यांना आंघोळी करायच्या आहेत, आवरायचं आहे, त्यासाठीची सुविधा नाहीये, पाणी नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणताय? हो बरोबर आहे, पाणी नाही, काय नाही सोय। आम्ही इकडून 2-3 किलोमीटर पासून पाणी आणलंय काल जारने। गेलं होतं पाणी आणायला इकडे खाली, काय आम्हाला इथल्या चौकाचं नाव काय वगैरे माहित नाही। टँकर वगैरे लावलेत ना सर? काहीच नाही सर, बेव्यवस्था आहे, जेवाय नाही, काहीच नाही, काही नाही। तसेच उपाशीचा होता आम्ही करून खायलो, काय नाही। आम्हाला ठरवले शासनाने, जाणीवपूर्वक त्रास दिला आम्हाला। सरकार का त्रास देतो तुम्हाला? आम्ही निघून जाऊ इथून म्हणून, लढा कमकुवत व्हावा लढा म्हणून त्रास देतो सरकार आम्हाला। यांना तेच पाहिजे। सरकारमध्ये 3 लोक आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री। कुणाची इच्छा आहे तुम्ही इथून निघून जाऊ? तिघाची इच्छा आहे की आम्ही निघून जाऊ इथून। त्यांना आज काही वाटत असलं आरक्षण वाटत, आले असते ना हरामखोर एकतरी आमच्याकडे, एक काही आलं नाही ना। कोणी पाण्याची सोय विचारली नाही, काय नाही। हे जे तुम्हाला खायला वगैरे भेटतंय हे टोटल आमचा मराठा बांधव द्यायला आम्हाला। याच्यात या शासनाचा काहीच शासनाचा रोल नाही कुठं हरामखोरांचा। ते काही सत्ताधारी काही आमच्याकडे आलेलं नाही, विचारलं नाही, काही नाही आम्हाला। हे फक्त आम्हाला वोट बँक म्हणून आम्हाला मराठा समाजाचं आमचं ते हे करतात। बाकी यांना आमच्याशी काहीच घेणं नाही, आमच्या लेकरावाचं घेणं नाही, काही नाही। पण सरकारचे काही मंत्री, काही नेते आता जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत। हो, येऊ द्या ना, काय हरकत आहे, बघू ना। दादा जे निर्णय घेतील ते आम्ही ठामाय सोबत। दादा मगासपासून सगळ्या आंदोलकांना मध्ये बोलवतात आझाद मैदानात, मग इकडे का गर्दी करतायत? दादाचं काम आहे, दादा उपोषण करतात। आमचं काम आम्ही करायलोत ना। आम्ही का फक्त दादा जोडून बसायला आलो, आमचं काम आम्ही करायलोत। दादा त्यांचं काम तिकडे दादा करायलेत। दुसरे एक आंदोलक आहेत इथं जे कपडे काढून बसलेले आहेत, त्यांना गरम होतंय, घाम येतोय। काय अडचणीचा सामना करावा लागतोय तुम्हाला? गरमीचा सामना करावा लागतो, पाणी नाही, जेवण नाही, सगळं सांडायला सोय नाही। पण आता सुविधा केली जाते माहितीये तुम्हाला? इथे एक वडापावचं दुकान आहे, त्याच्यामध्ये सरकारने टॉयलेटची व्यवस्था सगळं बंद आहे सध्या। तुम्ही गेला होता तिकडे? हा, सगळं बंद आहे। हा, काही नाही तिथं। हा, सगळं खावगल्ली पण हा पूर्ण बंद आहे, पूर्ण। खायची व्यवस्था कशी केली? काय नाही, हाताने बनवून खायलं। काय मध्ये सोबत आहे, सगळं सोबत आहे आमच्या। काय मध्ये गाडीत मध्ये चला बरं। हे बघा, हे गाडीवर बसलेले होते, यांनी गाडीमध्ये स्वयंपाक केलेला आहे, त्यांची खायची पण व्यवस्था नाहीये। आणि त्यांनी गाडीमध्ये पातीले, त्यांचा गॅस, त्यांचं बनवण्याचं साहित्य आहे, ते सगळं या पिकअप मध्ये आणलेलं आहे भरून। 8-10 दिवस तुम्हाला कॅमेरा दिसतंय, हे त्यांनी गॅस आणलाय। हे सगळं तुम्ही घरून आणलं? हा, सगळं घरून आणलेलं आहे। कुठलं गाव म्हटलं तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा मोरवड, रेणापूर तालुका। हा, आणि आमच्याकडे कमीत कमी 10 ते 12 हे बघा, तेलाची कॅन आहे, त्याच्याबरोबर एक स्वयंपाकाचं भांड आहे, गॅस आहे, बेसन पाट आहे, आणि वर सुद्धा खिचडीचं सामान आहे। हे बघा, ही एक शेगडी आहे गॅसची। खिचडी आता खाल्ली सकाळ, रात्री बनवते ते आता खाल्ली सकाळ। खिचडी पण शिल्लक काय बघायची असेल तुम्हाला तर हे खिचडी दाखवा ना। काल रात्री बनवली। हा, रात्री बनवली होती, सगळ्यांना मिळाली ती, खायला पुरलं काही मिळेल। ते आमच्या बनवली स्वतः। हे बघा, यांनी रात्री खिचडी बनवली होती, ती खाल्ली, आम्ही सकाळी पण खाल्ली आहे। हा, रात्रचं शिळा आम्ही सकाळी खाल्लंय। जी काय आहे ते आमचं शासनाचं नाही। हे रात्री बनवलं होतं, सकाळी पण उरलंय, आणि हे सकाळी पण आंदोलक खातायत। म्हणजे त्यांनी त्यांच्या खायप्याची, राहायची, झोपायची, बाकीची सगळी व्यवस्था त्यांच्या स्वतःने केलेली आहे। शासनाचं नाही करू शकत नाही तर खाली सोय काय करू शकणार शासन? इतकं गांडू शासन आजपर्यंत भेटलं नाही कुठल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये। सरकार तर म्हणते आम्ही सगळ्या सवलती दिल्यात मराठा। कुठं काय, कुठे दाखवा तुमच्या ह्याच्यामध्ये, कुठं कसं ग्राउंड लेवलला कुठंच काय नाही। गावाकडे पाठवायचंय, कुणाला पाठवायचं? शासनाला। देवेंद्र फडणवीस, मराठा समाजाला टोटल आम्हाला मुंबईच्या बाहेर काढायचंय त्यांना। त्याच्यासाठी हे सगळं बंद करून त्यांनी हाच प्रश्न त्यांना विचारला। सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्या तिघांपैकी कुणाची इच्छा तुम्हाला? देवेंद्र फडणवीस, शिंदे, तिघाची पण आहे। शिंदे साहेबांनी तर वाशीत दिलं होतं आश्वासन, त्यासला मोकळं देऊन उपयोग नाही। कायद्यानं द्या ना आम्हाला, तुम्ही काय असेल ते द्या कागदीपत्र, उगाच तोंडानं बोललं होत नाही ना काही पण। आता तोडगा कसा निघणार?
थोडं काय ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला, बस आमची दुसरी मागणी काहीच नाही. यांनी आदेश काढावा, हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रात लागू करावं आणि सगळं आदेश काढावा यांनी लागू आरक्षणाचा. बस त्यांना काहीतरी बोलायचं. या पुढे या पुढे या. कुठून आलात? सोबतच आहोत मोरोड. हा मोरोड. काय अडचणी काय आल्या तुम्हाला? अडचणी भरपूर आल्या. जेव्हा भेटलं नाही, हा बाथरूमची सोय नाही, पाणी पण नाही. आता स्वयंपाक बनवायचा तर पाणी नाही इथं. हा पाणी कुठून आणायचं? तर ते टँकर मधलं पाणी वापरता येत नाही का? नाही नाहीच ना. कुठं आहे टँकर? काय माहिती पण नाही. हा टँकरच नाही. इथे काही लोक सुद्धा बसलेत, आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. ज्येष्ठ आंदोलक आहेत आणि त्यांच्या सुद्धा मागणी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. काका कुठून आलात? नांदेड जिल्हा उमरी तालुका. काय अडचणी येत आहेत तुम्हाला इथे? अडचणी खूप आहेत ना. संडासची अडचण आहे, पाणी पाऊस पडायला आहे, राहण्याची अडचण आहे, सर्व अडचणी आहेत ना. त्याच्यामुळे आम्हाला परेशानी आहे आमची. आता काय मागणी आहे? आता मागणी आरक्षण केलं तर आम्ही लवकर गावाकडे जाऊ अशी आमची इच्छा आहे. सरकारला पण हे कळत नाही. दबावाखाली त्याने सरकार चालवतंय. कोणाच्या दबावाखाली? आपल्या त्यांच्या दबावाखाली आम्हाला शेतकऱ्याला मारतंय. त्याच्यामुळे आम्हाला काही बी नाईलाज आहे. किती शेती आहे तुमच्या गावाकडे? माझ्या गावाकडे मला 40 हार आहे. 40 हार आहे. 2 मुलं आहेत, त्याला पण शिकून बेकार आहेत. इंजिनिअरिंग कोर्स काढलेला आहे पण त्यांना किती पैसे लागले त्या शिक्षणासाठी? शिक्षणासाठी वर्षाला 2 लाख रुपये लागू लागले फी भरण्यासाठी. इतर खर्च लागू लागला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही सुचत नाही. त्यामुळे आरक्षण दिलं तर आम्हाला फायदा पडेल या हिशोबानं आम्ही. तुम्ही कुठून आलात काका? आमचे नांदेड. नांदेड. कधी आलात तुम्ही इकडे? काल आल्यावर नाही, 26 तारखेला मग रात्री तुमची झोपायची खायची व्यवस्था कशी झाली? रेल्वे स्टेशनला झोपले इथं. सीएसएमटी मध्ये झोपलात? काय करणार महाराज, त्याला गाद्या वगैरे मिळाल्या तुम्हाला? काहीच नाही. आम्हाला पाणी सुद्धा नाही इकडे. हे तुमच्या सोबत जे आले त्यांनी गाद्या वगैरे त्यांच्या स्वयंपाकात सामान सोबत आणलंय? नाही आम्ही काय आणलं नाही. आम्ही काय आणलं नाही, फक्त टेम्पो घेऊन आल्या, फक्त आरक्षणासाठी आल्या, त्याच्याबरोबर काय आणलं नाही. काका तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडून आले. आता काय तुमची काय मागणी? आम्हाला काहीच नाही, आरक्षण पाहिजे बघा साहेब. आणि आमच्या मालाला भाव नाही, काही नाही. मालाला भाव काय म्हणाले? आमचा एक माणूस आमच्यातला फाशी घेण्यासाठी गेला होता आरक्षण मिळण्या गेल्याने. इथे व्यवस्था होत नाही. मी फाशी घेतो म्हणून फाशी त्याने सोडविली. जयरांगी पाटलापाशी झाडाला धोतर फेडून त्याने फाशी घेतली होती. दुसऱ्याच लोकांनी सोडिलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन त्याने तक्रार केली. आता त्याला थांबवण्यात यश आलंय. हा थांबल्यात वेळेस आला. ते त्याने थांबविलं आम्हाला. थांबून आमच्या ताब्यात त्याला दिलं. ते आम्ही घेऊन आल्या घराकडे. मुद्दा अत्यंत गंभीर आहे. काही आंदोलक टोकाची भूमिका सुद्धा घेतात. जरांगे पाटील सातत्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलू नका, मी इथं आंदोलन करतो, मी बसलोय. पण तरी सुद्धा आंदोलक फार त्यांना गरम होत आहे. काही आंदोलकांनी कपडे सुद्धा काढून गाद्या रस्त्यावर टाकून ते बसलेले आहेत. त्यांना शौचाला जायला, पाणी प्यायला, आंघोळीला अशा अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे सरकारने काही व्यवस्था केली नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. बीएमसीने आझाद मैदानात या असं जरांगे पाटील सातत्याने सांगतात. पण सीएसएमटीच्या बाहेर आंदोलकांनी अजूनही मोठी गर्दी केलेली आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा मुंबई तक.